सह्याद्रीच्या रांगांमध्ये उंच अभेद्य डोंगरावर उभा आहे एक गड, एक इतिहास, एक अभिमान. हा तोच गड आहे जिथे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न वास्तवात उतरवलं, जिथे छत्रपतींनी राज्याभिषेक करून इतिहासाची दिशा बदलली. महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा गौरवशाली वारसा या सिरीजच्या या व्हिडिओत आपण बोलणार आहोत रायगड किल्ल्याबद्दल, जो स्वराज्याची राजधानी, मराठी अस्मितेचं प्रतीक आहे. नमस्कार, मी रामेश्वरी. आपल्या सगळ्यांचं कट्टुकट मध्ये खूप स्वागत. रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला हिरोजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली बांधला गेला. तो बांधत असताना या किल्ल्याचं बेलागपण कमी होईल असं एकही बांधकाम तेव्हा झालं नाही. गडावर 350 पेक्षा जास्त इमारती होत्या. त्यातील बहुतांश इमारती या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या. काही आधीच होत्या, मात्र शिवकालीन इमारतींचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. रायगडावर महाराजांआधी राज्यसत्ता होत्या, पण तिथे कधीही राजधानी नव्हती. राजधानीचं स्वरूप देण्यासाठी जे करायची गरज होती ते महाराजांनी केलं. हा किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याचं प्रतीक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. रायगड हे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर अभिमानाचे शहारे येतात. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवून इथेच राज्याभिषेक सोहळा साजरा केला होता. रायगड किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगांमध्ये महाड तालुक्यात समुद्र सपाटीपासून 1356 मीटर उंचीवर वसलेला आहे. या किल्ल्याचा इतिहास, वास्तुशिल्प आणि भौगोलिक स्थान हे अत्यंत विलक्षण आहे. रायगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाहीये, पण असं मानलं जातं की 12व्या शतकात रायरी हे मराठे पाळेगारांचं निवासस्थान होतं. 14व्या शतकात या पाळेगारांनी विजयनगरचं मांडलिकत्व पत्करलं. इसवी सन 1436 मध्ये दुसऱ्या अलाउद्दीन बहमन शहानं रायरी किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर 1549 मध्ये अहमदनगरच्या निजामशहानं हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656च्या सुमारास चंद्रराव मोऱ्यांकडील सर्व किल्ले काबीज केले. त्यात रायरी किल्ला हा सुद्धा होता. शिवाजी महाराजांनी रायरीचं नाव बदलून रायगड असं ठेवलं. महाराजांनी 1662 मध्ये रायगडाला आपल्या राज्याची कायमची राजधानी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी किल्ल्याची मोठ्या प्रमाणात डागडुजी सुद्धा केली होती. नव्या इमारती बांधल्या, तटबंदी उभारली आणि पाणी पुरवठा सुधारला. या कामासाठी 50,000 होन खर्च करण्यात आले होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर रायगड हे मराठा साम्राज्याची अधिकृत राजधानी बनलं आणि इथूनच सुरू होतं महाराजांचं सुव्यवस्थित प्रशासनाचं युग. कविभूषण यांनी रायगडाचं वर्णन काव्यमय पद्धतीने केलं आहे. शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार रायगडास आपले वसतिस्थान केलं आहे. या किल्ल्यावरील शिवाजी राजांचा दरबार आणि तेथील ऐश्वर्य पाहून कुबेरही लाजू लागलाय. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तिन्ही लोकेचे वैभव साठवले आहे. किल्ल्याचा भूभाग जलमय पाताळाप्रमाणे, माची पृथ्वीप्रमाणे आणि वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतोय. रायगडावर शिवरायांचं रत्नखचित महाल शोभ आहे. गडावर विहिरी, सरोवरे आणि कूप बिराजत आहेत. राज्यसभामध्ये पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, सेनापती हंबीरराव मोहिते, सुभेदार, मनसबदार सगळे अधिकारी दररोज हजेरी लावत आहेत. प्रत्येक निर्णय, प्रत्येक युद्धनीती रायगडावरच ठरत असे. स्वराज्याचं प्रशासन एक आदर्श स्वरूपात उभं राहिलं होतं. याशिवाय राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी थांबायचं काही नावच घेतलं नाही. त्यांनी दक्षिणेकडील मोहीम काढली. कर्नाटक, जिंजी, बेलूर, तंजावर पर्यंत मराठ्यांचा झेंडा फडकवला. या मोहिमेचं नेतृत्व महाराजांनी स्वतः केलं. रायगडावरून रोज युद्धाच्या बातम्या येत असत. विजयनगर रायगडावरील तोफा पुन्हा एकदा दणाणून उठत. मराठा साम्राज्याचा विस्तार आता समुद्रापासून पर्वतांपर्यंत झाला होता. शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते होते ज्यांनी समुद्री किल्ल्यांच्या मदतीने समुद्रात पण स्वराज्य निर्माण केलं होतं. महत्वाच्या ठिकाणी त्यांनी अनेक किल्ले बांधले. त्यासाठी अनेक ठिकाणी तटबंदी, मनोरे, खंदक तयार केलं, ज्यावर हल्ला करणं शत्रूंना कठीण होतं. याशिवाय शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराची स्थापना सुद्धा केली, ज्याला भारतीय आरमाराचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातंय. त्यांनी नौदलाची स्थापना करून विदेशी शक्ती आणि समुद्री लुटेऱ्यांपासून कोकण किनारपट्टीचं संरक्षण केलं. या आरमारांवर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनारपट्टीपासून जवळ असलेल्या रायगडाचं महत्व महाराजांनी आधीच ओळखलं होतं. रायगडाचं बेलागपण, दुर्गमत्व हे आधीच सिद्ध झालं होतं. गडावरील इमारतींचं विश्लेषण केलं तर हा सैनिकी वास्तुशास्त्राचा जगातील अद्भुत आणि सर्वोत्तम नमुना असल्याचं आपल्या लक्षात येतं. हा गड सैनिकी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने इतका महत्वाचा गड आहे की यावर जर धान्य साठा आणि मुबलक सैन्य असतील तर हा जगाविरुद्ध लढू शकतो. सैनिकी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने या किल्ल्याच्या तटबंदीकडे पाहिलं तर भुईकोट किल्ल्यांना पूर्ण तटबंदी उभी करावी लागते. रायगडाच्या 3 बाजू या ताशीवकडे आहेत. निसर्गानेच ते तासून ठेवलं होतं. एकच बाजू जी आत्ताचा पायरी दरवाजा असलेल्या चित्त दरवाजाकडील.
महादरवाजाकडील उतार असल्याने शत्रूवर येण्याची शक्यता होती. तिथे तटबंदी बांधली गेली. महादरवाजासारखा गोमुखी दरवाजा बांधला. गोमुखी दरवाजा म्हणजे शत्रूच्या टप्प्यात येत नाही आणि दुरून दिसतही नाही. बुरुज दिसतात पण दरवाजा दिसत नाही. दरवाजा दोन्ही बुरुजांच्या कुशीत वसला आहे. हा वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना मानला जातोय. गडकोटांच्या बांधकामात महाराजांनी जे आज्ञापत्रांचं दस्तावेज पाहिलं तर त्यानुसार ही बांधणी केली गेली आहे. त्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टी पुरेपूर त्यात वापरल्या गेलेल्या आहेत. तटबंदी इतक्या तीव्र उतारावर आहेत की ती कशी बांधली गेली असेल हा आजच्या आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सना सुद्धा पडलेला प्रश्न आहे. आता थोडा विचार करा की राजधानी रायगडावर 350 अधिक वास्तू होत्या. सध्या 7 महालाच्या मागे असलेली ड्रेनेज सिस्टम आपल्याला दिसते, परंतु गडावरील सर्व वास्तूंमध्ये शौचालय आणि ड्रेनेज सिस्टम होती. गडावर पाणी असेल तरी फ्लश सिस्टीम नव्हती. तरी सुद्धा या ड्रेनेज सिस्टीममुळे कुठेही दुर्गंधी येणं किंवा अन्य कोणताही प्रकार होत नव्हता. ही सिस्टीम आजही उपयोगी आहे. जर ही सिस्टीम दुरुस्त करून पर्यटकांना वापरायला दिली तर ती अधिकच व्यवहारी ठरेल. याशिवाय रायगडावर 84 पाणवठे होते. हे पाणवठे अशा पद्धतीने खोदले गेले होते की जिथे मावळे पहाऱ्यावर असतील तिथे त्यांना पाणी मिळायला हवं. शत्रूने वेढा घातला तरी काहीच फरक पडणार नाही अशा पद्धतीने गडाची रचना करण्यात आली होती. गंगासागर आणि हत्ती तलाव हे सगळ्यात मोठे टाके आहेत. राजधानी करायची असेल तर तिथे मुबलक पाणी असायला हवं. इतक्या वर पाणी नेऊ शकत नसल्याने पाण्याच्या साठ्याला महत्त्व दिलं. गडावरील इमारतींचं बांधकाम करत असताना जे दगड काढले गेले त्यातून हे तलाव तयार झालेत. या तलावांची निर्मिती सुद्धा अशी करण्यात आली आहे की एक तलाव भरल्यानंतर दुसरा तलाव भरला जाईल. शिवाय गडावर पडणारा प्रत्येक थेंब या तलावांमध्ये साठला जाईल असं नियोजन आधीच करण्यात आलं होतं. भुयारी मार्ग, भक्कम बांधकाम आणि ताशीव नैसर्गिक कडे हे या गडाचं वैशिष्ट्य होतं. चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि वाघ दरवाजा हे रायगडावरील दरवाजे. यातील वाघ दरवाजा सहजासहजी कुणालाच सापडत नाही. गडावर शत्रूने जर हल्ला केला तरी सुद्धा गडावरील शबंदी सुरक्षितरित्या बाहेर पडावी यासाठी गडावरून भुयारी दरवाजा काढण्यात आला. हा दरवाजा गडाच्या पोटातून जंगलात जातो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या खुनानंतर शत्रूने रायगडावर हल्ला केला होता. त्यावेळी महाराणी येसूबाई यांनी राजपरिवार याच वाघ दरवाजाने बाहेर काढला होता. या दरवाजाला वाघ दरवाजा असं नाव का पडलं याबाबत माहिती घेतली असता फारशी माहिती मिळत नाही, परंतु असं म्हटलं जातं की ज्याला वाघाचं काळीज असेल तेच या दरवाजातून जाऊ शकतात असं म्हटलं जातं. याचबरोबर रायगड किल्ल्याचे 4 प्रमुख भाग आहेत. श्रीगोंदे टोक हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. टकमक टोक हा भाग किल्ल्याच्या पश्चिमेला आहे. हिरकणी बुरुज हा बुरुज किल्ल्याच्या दक्षिणेला आहे जो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बालेकिल्ला हा किल्ल्यातील सर्वात महत्वाचा भाग असून इथे शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. तर रायगड किल्ल्यावर 2 महत्वाचे शिलालेख आहेत. ते दोन्हीही वाडेश्वर मंदिराच्या नगारखान्यावर कोरलेले आहेत. एका लेखात शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बांधलेल्या वस्तूंची माहिती दिलेली आहे, तर दुसऱ्या लेखामध्ये किल्ल्यावरील बांधकामे करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांच्या अधिकाराचा उल्लेख आहे. दरवर्षी शिवजयंती निमित्त रायगड किल्ल्यावर मोठा उत्साह साजरा केला जातो. हजारो भाविक इथे येऊन शिवाजी महाराजांना अभिवंदन करतात. 1897 मध्ये लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली होती. त्यांनी रायगडाला भेट देऊन लोकजागृती केली आणि तेव्हापासूनच शिवजयंती हा रायगडचा एक महत्वाचा सण बनलाय. मराठ्यांच्या इतिहासाची जाण असलेला प्रत्येक जण एकदा तरी रायगडाला भेट द्यावीशी त्याला नक्कीच वाटते. रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अविस्मरणीय ठेवा आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांचं हे साक्षीदार आहे. मराठा साम्राज्याच्या उदयाची गाथा सांगणारा हा किल्ला म्हणजे आपल्या अस्मितेचा एक अमूल्य वारसा आहे. रायगड किल्ल्याने मराठा इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांना साक्ष घातलेली आहे. शिवाजी महाराजांपासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंत अनेक राजकीय उलथापालथी या किल्ल्याने अनुभवल्या आहेत. त्यामुळे या किल्ल्याला एक विलक्षण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे यातलं काही अनुभवायचं असेल तर रायगड किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या. तुर्तास आपण इथेच थांबूया. जय भवानी, जय शिवराय.